द गेम्स. विंडोज एक्सपी या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काही गेम्स असतात. मायक्रोसॉफ्टने काही गेम्स या सिस्टीम बरोबर दिलेले आहेत. जर विंडोज एक्सपी इन्स्टॉल करताना ज्या हार्डवेअर व्हेंडरने तुमचे विंडोज इन्स्टॉल केलेले आहे त्याने जर ते गेम्स इन्स्टॉल केले असतील तर ते गेम आपण लॉन्च करू शकता व खेळू शकता. हे गेम्स कसे लॉन्च करायचे ते आता आपण पाहूया. यासाठी स्टार्ट बटनवर क्लिक करा. यानंतर प्रोग्राम्स या मेनू आयटमवर क्लिक करा. जर आपला नॉर्मल मेनू असेल तर ऑल प्रोग्राम्स या बटनवर क्लिक करा. यानंतर या डाऊन ॲरोवर क्लिक करा. आता ही जी नवीन मोठी विंडो ओपन झाली आहे किंवा नवीन सब मेनू ओपन झाला आहे यामध्ये गेम्स असा एक मेनू आयटम दिसेल व यामध्ये हवे असलेले गेम्स आपण पाहू शकता व खेळू शकता. एखादा गेम काय आहे हे पाहण्यासाठी फक्त माऊस तिथे राहू द्या. यानंतर आपल्याला काही डिस्क्रिप्शन मिळते. जसे की जर मी फ्री सेल इथे माऊस नेऊन इथेच थांबलो तर मला एक डिस्क्रिप्शन मिळते, बिगिन्स द फ्री सेल कार्ड गेम. आता मी यावरती क्लिक करणार आहे. आता स्क्रीनवर एक नवीन गेम ओपन झालेला आहे. यामध्ये मी गेम या मेनू आयटम वरती क्लिक करून न्यू गेम यावरती क्लिक करून एक नवीन गेम मी सुरू करू शकतो किंवा कीबोर्डवरील F2 हे बटन या मेनूसाठी शॉर्टकट दिलेले आहे. ज्यावेळेस एक विंडो ओपन होते या विंडोमध्ये कुठल्याही मेनू आयटमला जर शॉर्टकट दिलेला असेल तर तो त्या मेनू आयटमच्या पुढे लिहिलेला असतो. जसे की यामध्ये फंक्शन की F2 या कीच्या सहाय्याने आपण नवीन गेम सुरू करू शकतो. हे आपण करूनच पाहूयात. यासाठी मी ऑन स्क्रीन कीबोर्ड ओपन करत आहे. आता या मेनू आयटम मध्ये न्यू गेम यासाठी F2 हे बटन आहे. यासाठी मी कीबोर्डवरील F2 हे बटन दाबणार आहे. हे पहा, अशा प्रकारे एक नवीन गेम सुरू झालेला आहे. तसेच इथे मेनू आयटम मध्ये सिलेक्ट गेम असा एक ऑप्शन आहे. त्यासाठी शॉर्टकट आहे F3, फंक्शन की 3 F3. यासाठी कीबोर्डवरील F3 हे बटन मी दाबणार आहे. अशा प्रकारे मला एक मेसेज आलेला आहे, डू यू वॉन्ट टू रिझाइन दिस गेम. म्हणजे हा गेम कॅन्सल करून नवीन ओपन करायचा का. जर मी Y हे बटन प्रेस केले, इथे Y च्या खाली अंडरलाईन आहे. याचा अर्थ मी कीबोर्डवरील Y बटन दाबून येस म्हणू शकतो. इथे N म्हणायचे असेल तर मी N हे बटन दाबू शकतो किंवा माऊसच्या सहाय्याने मी येस या बटनवरती क्लिक करू शकतो. आता मी कीबोर्डवरील Y हे बटन दाबणार आहे. ठीक आहे. सिलेक्ट गेम नंबर. तर मला एक गेम नंबर सिलेक्ट करावा लागेल. आता मी काहीही न करता फक्त ओके करणार आहे. आता ओके करण्यासाठी मी कीबोर्डच्या सहाय्याने एंटर दाबू शकतो किंवा या ओके वरती क्लिक करू शकतो. आता मी एंटर दाबणार आहे. अशा प्रकारे एक नवीन गेम ओपन करून मी त्यानंतर गेम ही बदलला आहे. सिलेक्ट गेम या सहाय्याने मी गेम नंबर देऊन एक गेम बदललेला आहे. हा गेम खेळून झाल्यानंतर मी आता जर आपण माऊस लर्निंगचा कोर्स केला असेल तर तुम्हाला ड्रॅग आणि ड्रॉप हे आपण पाहिलेच असेल. ड्रॅग हे कसे करतात हे आपणास माहीतच झाले असतील. यासाठी हवे असलेल्या ऑब्जेक्ट वरती माऊस घेऊन जा व माऊसचं डावं बटन दाबून ठेवा व त्यानंतर हवे असलेल्या ठिकाणी घेऊन जाऊन माऊस सोडा. अशा प्रकारे
आपण हवा असलेला आयटम सिलेक्ट करून हव्या असलेल्या नवीन ठिकाणी ड्रॉप करू शकतो. आता मी ऑन स्क्रीन कीबोर्ड बंद करत आहे, तसेच हा गेम ही बंद करत आहे. डू यू वॉन्ट टू रिझाइन दिस गेम? येस. तसेच इतर गेम्स ही आपण खेळू शकता. इथं बरेच गेम्स आहेत. आता हा एक नवीन गेम मी ओपन केला आहे, पण हा कसा खेळायचा हे मला माहित नाही. यासाठी हेल्प या मेनू आयटम वरती क्लिक करून मी कंटेंट्स यावरती क्लिक करणार आहे. यामध्ये माइनस्वीपर या ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ही जी विंडो ओपन झाली ही हेल्प विंडो आहे. यामध्ये माइनस्वीपर ओव्हरव्ह्यू यामध्ये मी माइनस्वीपर काय आहे हे वाचू शकतो. त्यानंतर प्ले माइनस्वीपर यामध्ये मी हा गेम कसा खेळायचा हे इथे वाचून मी शिकू शकतो. तसेच कस्टमाइज प्लेइंग फील्ड, स्ट्रॅटेजीज अँड टिप्स युजिंग द हेल्प व्ह्यूअर. अशा प्रकारे हव्या असलेल्या टॉपिक वरती मी इथे वाचून त्याबद्दल थोडंसं शिकू शकतो किंवा त्या गेम बद्दल थोडीशी माहिती घेऊ शकतो व ती गेम मी खेळू शकतो. अशा प्रकारे आपण ही गेम खेळू शकता. तसेच आपण इतर गेम्सही खेळू शकता. यासाठी आपणास थोडा वेळ देऊन प्रत्येक गेमची माहिती किंवा हेल्प आपल्याला वाचून आपल्याला तो गेम शिकावा लागणार आहे व एकदा गेम शिकल्यानंतर तुम्ही व्यवस्थितपणे हे गेम्स खेळू शकता. धन्यवाद.